पण राज्यात मात्र 19 जुलै ते 26 जुलै त्यानंतर इकडं नागपूर, भंडारा, गोंदिया, अमरावती त्या परिसरामध्ये त्या 4 जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार पाऊस होणार आहे म्हणून हा अंदाज त्या शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा। आणि इकडं महाबळेश्वरकडे एक देखील खूप मोठा पाऊस पडणार आहे। त्याच्यानंतर कोकणपट्टी घाटमाळात देखील पाऊस चांगला पडणार आहे म्हणून त्या शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक तिकडे देखील आज 19 तारखेपासून 26 तारखेच्या दरम्यान दररोज वेगवेगळ्या भागात पाऊस पडणार आहे आणि त्या शेतकऱ्यांच्या पिकाला जीवदान ठरणार आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। आणि त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये आज 19 तारखेपासून ते 26 तारखेच्या दरम्यान दररोज पाऊस वाढत जाणार आहे। म्हणजे आजपासून पावसाची स्पीड वाढणार आहे म्हणून त्यांनी धुळे, जळगाव त्या जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर आज 18 तारखेपासून 25 तारखेपर्यंत असाच पावसाचा दररोज वेगवेगळ्या भागामध्ये त्या धुळे जिल्हा, नाशिक जिल्हा, जळगाव जिल्हा आणि नंदुरबार त्या भागात पाऊस पडणार त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर आता वळू तिकडं संभाजीनगर, अहिल्यानगर आणि या जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना सांगू आज दुपारच्या नंतर खूप ठिकाणी बऱ्याच भागावर मोठ्या प्रमाणात जोराचा पाऊस पडणार आहे। काही ठिकाणी ओढे नाले वाहणारा पडणार आहे, काही ठिकाणी रिमझिम पडणार आहे, काही ठिकाणी चांदण्यास असतील तसा पडणार आहे म्हणून संभाजीनगर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी, अहिल्यानगरच्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा। तसेच सिल्लोड, सोयगाव त्या परिसरात देखील चांगला पाऊस पडणार आहे, चाळीसगावकडे देखील पडणार आहे, मालेगावकडे देखील पडणार आहे म्हणून अंदाज त्यांनी लक्षात द्यायचा। सांगायचं झालं तर एकंदरीत राज्यामध्ये आज 18 तारखेपासून चांगला पावसाचा जोर वाढत राहणार आहे म्हणून हा अंदाज शेतकऱ्यांनी लक्षात द्यायचा। इकडे तेलंगणामध्ये देखील चांगला पाऊस राहणार आहे म्हणून तेलंगणातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात द्यायचा। कर्नाटककडे देखील पाऊस पडणार आहे आणि मध्य प्रदेशचे जे खंडवाचे आपले महाराष्ट्राचे जे काही लगतचे जिल्हे आहेत मध्य प्रदेशकडे काय होणार आहे 22-23 तारखेच्या नंतर एक लो प्रेशर आहे त्याचं ते चक्रीवादळात रूपांतर होणार आहे। मग ते काय होणार आहे नागपूरकडून भंडाऱ्याकडून ते काय होणार आहे इकडं बैतूलकडे जाणार आहे, बैतूलकडून काय होणार तसंच मध्य प्रदेश इंदोर करत ते चक्रीवादळ 25-26 तारखेच्या नंतर परत इकडं नंदुरबारकडे येणार आहे आणि नंदुरबारकडे येत असल्यानं परत मुंबईकडे गरमी असल्यामुळे ते काय करणार आहे परत मुंबईच्या समुद्रात खेचले जाणार आहे। त्याच्यामुळं मुंबईला मात्र 25, 26, 27च्या दरम्यान मुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून मुंबईच्या जनतेने अंदाज लक्षात शेवटच्या आठवड्यात मुंबईला परत एकदा बऱ्याच भागामध्ये मुसळधार, अतिमुसळधार पाऊस पाहायला भेटेल म्हणून हा अंदाज लक्षात द्यायचा। जास्त करून गुजरात बॉर्डरच्या त्या साईडनं जरा मुंबईकडे 4च्या दरम्यान संध्याकाळी मात्र थोडाफार प्रमाणात पाऊस असणार आहे म्हणून यात्रेकरूंनी हे देखील अंदाज लक्षात द्यायचा। कारण की 25 तारखेला तिथं पाऊस थोडाफार पडणार आहे, जास्त काय असा मोठा नाही, म्हणजे नुकसानकारक नाही, मुसळधार तसा काही नाही, उगाच थोडा पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज यात्रेकरूंनी देखील घ्यायचा म्हणून हे देखील लक्षात द्यायचं। त्याच्यानंतर यात्रा परतल्याच्या नंतर राज्यात मात्र 27-28च्या नंतर बऱ्याच भागामध्ये काही ठिकाणी जोराचा पाऊस पडणार आहे म्हणून हे आज देखील त्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर इकडे जळगाव जिल्हा झालं, धुळे जिल्हा झाला, नंदुरबार जिल्ह्यात देखील काय होणार आहे आज 17 पासून बऱ्याच भागामध्ये थोडाफार पाऊस वाढणार आहे पण नंदुरबार जिल्ह्यात मात्र शेवटच्या आठवड्यात एक लो प्रेशर आहे म्हणजे एक चक्रीवादळ आहे। चक्रीवादळ काय होणार आहे इकडे 22-23च्या नंतर इकडे नागपूरकडून येत असल्यामुळे नागपूर, इकडे अमरावती, अकोला असं करत मध्य प्रदेशकडे जाणार आहे। मध्य प्रदेशकडून काय होणार आहे इकडे इंदोरकडून इकडे लगेच इकडे जळगाव असा करत इकडे परत गुजरातकडे येणार आहे। गुजरातकडे येत असल्यामुळे नंदुरबारकडे येऊन तेच मुंबईकडे जाईल। त्याच्यामुळे काय होणार नंदुरबार जिल्ह्यामध्ये शेवटच्या आठवड्यात मात्र चांगला पाऊस पडणार आहे। मग तेच पाऊस मुंबईला देखील काय होणार आहे 25, 26, 27च्या नंतर मुंबईकडे देखील मुंबई इकडे बोईसर त्या परिसरामध्ये इकडे त्र्यंबकेश्वर तिकडल्या पट्ट्यामध्ये इगतपुरीकडे संगमनेर, अकोला तिकडे देखील चांगला पाऊस पडणार आहे पुन्हा हा अंदाज लक्षात द्यायचा। म्हणजे सांगायचं झालं तर सध्या आता जशी 8 दिवस पावसानं उघड दिली होती तसं काही आता उघडीप नाही। फक्त राज्यात काय होणार आहे आज 17ला एक भाग धरला तर उद्या 18ला दुसरा भाग धरणार, पुन्हा परत तिसरा भाग धरणार, असं करत सगळीकडे राज्यात पाऊस पडणार आहे आणि सगळ्या शेतकऱ्याच्या राहिलेल्या सगळ्या ज्या पेरण्या होतील आणि सगळ्या पिकाला जीवदान ठरणार आहे आणि कोणाचं पीक काही वाया जाणार नाही म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात घ्यायचा। त्याच्यानंतर काय होणार आहे 20 तारखेच्या नंतर मात्र चांगला बऱ्याच भागामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा।
आज देखील तुम्हाला सांगू इच्छितो नागपूरकडं म्हणजे नागपूर, भंडारा, वर्धा, गोंदिया, त्याच्यानंतर अमरावती, ह्या अकोला ह्या पट्ट्यामध्ये आज देखील चांगल्या प्रमाणात पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. त्याच्यानंतर बऱ्याच भागामध्ये आज देखील जे वंचित काही भाग राहिलेला, जालना जिल्ह्याचा काही भाग आहे, परभणी जिल्ह्याचा काही भाग राहिलेला, इकडे पालम भागामध्ये पाऊस नाही, तर तिकडे देखील आज 17, 18, 19 दरम्यान तिकडे देखील पाऊस पडणार आहे. म्हणून त्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा आणि आपण आपल्या पिकाचं नियोजन करायचं. धन्यवाद.